प्रेमाची गोष्ट मालिकेत सतत काही ना काही घडत असते। सावनीचे लग्न पार पडणार असते तेवढ्यात हर्षवर्धन नवा डाव आखतो, पण त्याच्या ह्या डावामुळे मिहिकावर परिणाम होतो। तो मिहिकाचा मोहरा म्हणून वापर करतो। आता प्रेमाची गोष्ट मालिकेत आज काय घडणार, चला जाणून घेऊया। हर्षवर्धनने लग्नाला नकार दिल्यामुळे सावनी चिडते। ती मुक्ताला सतत तिने हे मुद्दाम केल्याचे बोलते। तसेच तुझी बहीण मिहिकाला तर मी सोडणार नाही असंही ती बोलते। मुक्ताला हे सगळं पाहून धक्का बसतो। तिच्या तोंडातून एक अक्षरही निघत नाही। सावनी मुक्तावर हात उघडते तेवढ्यात सागर पुढे येतो आणि सावनीला थांबवतो। तो तिला स्पष्ट शब्दात बजावतो, मुक्ता माझी बायको आहे, ती कधीही खोटं बोलत नाही। तिच्यावर हात उचलण्यापूर्वी विचार कर। ते ऐकून सावनी आणखीन चिडते। ती सागरला म्हणते, आज तुला माझी कीव यायला हवी होती, पण नाही, तू नेहमी तुझ्या बायकोची बाजू घेतोस। तिला देखील हे सगळं भोगावं लागेल। हर्षवर्धनला जे हवं होतं तसंच झालं। त्याला सावनीशी लग्न करायचे नव्हते, त्यामुळे तो हा सगळा डाव आखत होता। शेवटी त्याने सावनीशी लग्न मोडले आहे। तो मांडवातून निघून जात असताना सावनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, मात्र तो काहीही ऐकायला तयार नसतो। तो तिथून निघून जातो। शेवटी सावनी पळत जाते आणि स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेते। आदित्य तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण सावनी कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसते। हर्षवर्धनमुळे मिहिकाला प्रचंड त्रास होतो। तिला धक्का बसल्याचे दिसत आहे। ते पाहून सागरला राहावले नाही। तो मिहिरला घेऊन हर्षवर्धनच्या घरी जातो। तेव्हा हर्षवर्धन मित्राशी बोलत असतो की मी मिहिकाला या घराचे माप ओंडायला भाग पाडतो की नाही पहा। तेवढे सागर आणि मिहिर तिथे पोहोचतात। मिहिर हर्षवर्धनची कॉलर पकडून त्याला सुनावतो। सागर देखील त्याला चांगला चोप देतो, पण हर्षवर्धनला काहीच फरक पडत नाही। दुसरीकडे सावनीचे लग्न मुक्तामुळे मोडले असल्यामुळे महिलांचा एक मोर्चा कोळी कुटुंबियांच्या दारात येतो। ते मुक्ताला काळे फासणार असतात। तेवढ्यात इंद्रा तिथे येते आणि सर्वांना लांब होण्यास सांगते। माझ्या मोठ्या सुनेला जर कुणी हात जरी लावला तर माझ्याशी गाठ आहे, अशी ती बोलताना दिसते। आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत।